महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। ऑन नगरपालिका निवडणुका रोजगार निर्मिती करून देण्याचा आमचा मानस। शिवसेना, उभाटा व राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडीमार्फत आम्हीही नगरपालिका लढत आहोत। आमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा। मतदान रूपी मतदाते आम्हाला आशीर्वाद देतील। आम्ही घरोघरी जाऊन त्यांचे प्रश्न दूर करू। ऑन जिल्हा परिषद, पंचायत समिती अजून काही चर्चा झालेली नाही। पक्षश्रेष्ठींकडून विचारून आम्ही त्या निवडणुकांना सामोरे जाऊ। या परतूर सार्वत्रिक निवडणूक 2025 परतूर नगरपालिका इथे आम्ही शिवसेना, उभाटा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट या आघाडीमार्फत आम्ही इथे नगरपालिकेचे इलेक्शन लढवत आहोत। इथे गेल्या 30 वर्षापासून जे आमचे आघाडीचे माजी आमदार आहेत सुरेश कुमार जितल्या यांच्याकडे ही नगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे 30 वर्षापासून। व यावर्षी लोकांना त्यांच्याकडून व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून लोकांना आमच्याकडून खूप अपेक्षा आहेत। त्या अनुषंगाने उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे शहरातून। इथे प्रश्न राहिला मूलभूत सुविधा, तर इथं मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे व 4 वर्ष जे इलेक्शन लांबलं त्यामुळे इथं प्रशासक असल्यामुळे ज्या लोकांच्या अडचणी आहेत त्या पाणी, कचरा यांचा प्रामुख्यानं लोकांना त्यांना सामोरे जावं लागलं त्याला की त्यांच्याकडून प्रशासक असल्यामुळं नगरपालिकेतून त्यांना सहकार्य तसं मिळालं नाही। पण आता जी निवडणूक झाल्यानंतर इथं नगराध्यक्षपदाचा उमेदवार जे आमचे शांताबाई बाबूराव हिवाळे आहेत यांच्यासोबत जी जनता यांच्यासोबत आम्हाला जे मतदान रूपी आशीर्वाद देणार आहेत, यानंतर आम्ही या लोकांच्या जनतेच्या घरोघरापर्यंत जाऊन त्यांचे प्रामुख्याचे 2 प्रश्न आहेत ते पूर्ण करू। व शहरात तर रस्ते असतील, हे असतील, ते विकास झालेलाच आहे। तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपण युती करणार आहात का? त्याविषयी काही चर्चा होतीये का? काय सांगणार आहात? नाही, अजून तर ही नगरपालिकेच्या विषयावरच आमची चर्चा झालेली आहे। आगामी अजून काही झालेले नाहीत। त्यानंतर आम्ही पक्षश्रेष्ठींशी विचारून ते पुढच्या निवडणुकीला सामोरे जाऊ। व्हिजन आम्ही इथं आपल्या जवळच धरण असल्यामुळे इथे MIDC आहे परतूरला, रोयना इथे 4 किलोमीटरवरती। तिथे मोठमोठ्या कंपन्या आणून रोजगार उपलब्ध करण्याचा आमचा मानस आहे। व जे परतूर शहरातील 1000-2000 नागरिक मुंबई, पुणे, संभाजीनगर या ठिकाणी गेलेले आहेत, त्यांना रोजगारासाठी तिकडे जावं लागतं। तर ते रोजगार इथं उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रामुख्यानं आमचं तेच विजन राहील, त्यांना इथं वापस आणण्यासाठी। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, विलास गायकवाड, जालना।